नमस्कार. मयुरेश गाडगे यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप मनापासून स्वागत आहे. खूप दिवसांनी व्हिडिओ करतोय, खूप मोठा गॅप झाला त्याबद्दल खूप 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 मनापासून सॉरी. तर आजच्या व्हिडिओमध्ये जसं की तुम्ही टायटल वाचतच आहात किंवा वाचलं असेल की मी कशाबद्दल बोलणार आहे. तर मी रिसेंटली हे पुस्तक वाचत होतो, द सिक्रेट नावाचं, बाय रॉन्डा बर्न यांनी लिहिलेलं आहे. आणि यामध्ये असंख्य गुपितं, असंख्य सिक्रेट्स आहेत ते त्यांनी शेअर केलेले आहेत. आणि हे पुस्तक मी साधारण 2 वर्षांपूर्वी ऑर्डर केलं होतं आणि ते माझ्या कपाटामध्ये तसंच होतं, मी वाचलंच नव्हतं. आणि आता मला थोडासा वेळ होता म्हणून मी त्या दिवशी कपाट आवरत असताना मला हे पुस्तक मिळालं. तर आय थॉट चला रीड करूया. सो मी रँडम रीडिंग करत होतो. तर मला हा एक छोटासा पॅराग्राफ या बुकमध्ये दिलेला खूप आवडला आणि तो माझ्या डोक्यात एवढा सतत 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 फिरत राहिला की आय थॉट आय शुड मेक अ व्हिडिओ ऑन इट आणि आपल्या यूट्यूब फॅमिलीसोबत हा पॅराग्राफ शेअर करायला पाहिजे. ऑफकोर्स हे बुक मी इंग्रजीमधून ऑर्डर केलं होतं. तर मी पहिल्यांदा पॅराग्राफ आहे तो इंग्रजीमध्ये वाचून दाखवेन आणि त्याचा मराठीमध्ये सुद्धा अनुवाद आहे तो तुम्हाला सांगणार आहे. तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर बेसिकली आपण प्रत्येक वेळेला ही गोष्ट ऐकत असतो आणि आपल्या मोठ्यांकडून सुद्धा आपल्याला नेहमी सांगितलं जातं की कोणाबद्दलही वाईट बोलू नये किंवा कोणाबद्दलही वाईट विचार करू नये. पण या पुस्तकामध्ये ते तर सांगितलेलं आहेच की प्रेज करा किंवा ब्लेसिंग्स द्या. पण ते सुद्धा दिलेलं असताना त्यांनी शेवटी हा एक छोटासा पॅराग्राफ दिला. त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की आपल्या शत्रूला सुद्धा चांगले आशीर्वाद द्या किंवा त्याची स्तुती करा. सो आय थॉट हे खूप इंटरेस्टिंग आहे आणि म्हणूनच हा पॅराग्राफ मला खूप आवडला, कारण हे खूप कमी वेळा आपण ऐकतो. ऑफकोर्स आपल्याला हे सुद्धा सांगितलं जातं की कधीच कोणाबद्दल वाईट बोलू नये, कारण आपण जसं बोलतो तसंच आपल्याला रिटर्नमध्ये येतं. वेदर ते चांगलं असेल तर चांगलंच येणार आहे आणि वाईट असेल तर वाईटच येणार आहे. आणि हे आपल्याला माहीत असून सुद्धा खूपदा असं होतं की आपल्यासोबत कोणी वाईट वागलं तर आपण लगेच काय अगदी श्राप वगैरे देत नाही कोणाला, पण आपण म्हणतो कित्येकदा की जाऊ दे, त्याच्यासोबत असं होईल ना तेव्हा त्याला समजेल, किंवा एक निगेटिव्हिटी आपण उगीच क्रिएट करतो. आय एम नॉट सेइंग की त्या व्यक्तीपर्यंत ती निगेटिव्हिटी जाईल आणि त्याच्यासोबत पण तसंच होईल आणि वी डोंट नो काय होईल. पण आपण उगाचच आपल्या शरीरामध्ये आपली फ्रिक्वेन्सी आहे ती बिघडवून घेतो आणि निगेटिव्हिटी क्रिएट करतो. तर या पॅराग्राफमध्ये एक्झॅक्टली तेच सांगितलेलं आहे. तर मी एक एक लाईन हा वाचून दाखवतो सो दॅट आपल्याला इझी पडेल की त्याचा अर्थ काय होतो ते. सो दे हॅव गिवन की प्रेझिंग अँड ब्लेसिंग डिझॉल्व्स ऑल निगेटिव्हिटी. सो प्रेज अँड ब्लेस युअर एनिमीज. जसं की मी आत्ताच तुम्हाला हे सांगितलं की नेहमीच आपल्या शत्रूंची आहे ती तुम्ही स्तुती करा, त्यांना आशीर्वाद द्या, ब्लेसिंग्स द्या. त्यामुळे काय होतं तर जे निगेटिव्हिटी म्हणजे जी नकारात्मक ऊर्जा झालेली असते, क्रिएट झालेली असते, निर्माण झालेली असते, ती डिझॉल्व्ह होते किंवा त्याला आपण म्हणू शकतो ती संपुष्टात येते किंवा कमी होते. इफ यू कर्स युअर एनिमीज द कर्स विल कम बॅक टू हार्म यू. ऑफकोर्स जसं की आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की चांगलं केलं तर चांगलंच मिळणार आहे आणि वाईट केलं तर वाईट मिळणार आहे. सो ऑफकोर्स ऑलरेडी इथे आपल्या शत्रूने आपल्यासोबत किंवा त्या व्यक्तीने आपल्यासोबत वाईट व्यवहार केलेला असेल, पण आपण सुद्धा जर त्याला वाईट गोष्टी किंवा निगेटिव्हिटी देणार असो तर ती रिटर्न आपल्याकडे येणार आहे. तर त्यांनी तेच सांगितलेलं आहे की तुम्ही एखाद्याला कर्स दिलात, एखाद्याला इन द सेन्स तुमच्या शत्रूला, तुमच्या एनिमीला जर कर्स किंवा श्राप दिलात तर तो कर्स आहे, तो श्राप आहे, तो एनिवेज तुमच्याकडे रिटर्न येणार आहे, कम बॅक, आणि तो तुम्हाला हानी पोचवणार आहे. सो इफ यू प्रेज अँड ब्लेस देम यू विल डिझॉल्व ऑल निगेटिव्हिटी अँड डिस्कॉर्ड अँड द लव ऑफ द प्रेझिंग अँड ब्लेसिंग्स विल रिटर्न टू यू. त्याचबरोबर जर तुम्ही त्या शत्रूला किंवा त्या एनिमीला किंवा त्या व्यक्तीला ज्यांनी आपल्याला त्रास दिलेला आहे किंवा ज्यांनी आपल्या भावना दुखावलेल्या आहेत त्याला तुम्ही आशीर्वाद दिलेत किंवा ब्लेसिंग्स दिल्यात आणि त्याची स्तुती केली किंवा आपण त्याला सिम्पली थँक्यू सो मच, यामुळे मी एक नवीन धडा शिकलो, असं जरी म्हणालो तर त्यांनी आपली जी नकारात्मक ऊर्जा जी क्रिएट झालेली असते ती डिझॉल्व्ह होते, ती संपुष्टात येते, ती कमी होते आणि जे मतभेद असतात ते सुद्धा कमी होतात. आणि जे प्रेम आहे त्यामुळे जे आपण जी स्तुती करतो किंवा जे आशीर्वाद देतो त्यांनी प्रेम तर वाढतंच, त्याचबरोबरीने त्याच गोष्टी आपल्याला रिटर्न येतात, आपल्याकडे परत येतात. म्हणजे आपण काय दिलेलं त्या व्यक्तीला, तर आशीर्वाद दिले, चांगले ब्लेसिंग्स दिलेत किंवा त्याची स्तुती केलीत किंवा प्रेम दिलेलं आहे आपल्या बोलण्यातून, आपल्या शब्दांनी, त्याच फ्रिक्वेन्सीमध्ये आपल्याला त्या गोष्टी रिटर्न येणार असतात.
आणि जर तुम्ही एखाद्याला स्तुती केलीत, प्रेज केलं किंवा आशीर्वाद दिलेत, तर तुम्हाला सुद्धा छान वाटतं. आणि ऑफकोर्स हे आपण सगळ्यांनीच अनुभवलेलं असतं की आपण एखाद्यासोबत चांगलं वागलो किंवा ऑफकोर्स आपण सगळेजण सगळ्यांशी चांगलंच वागतो, पण आपण जेव्हा खूप हॅपी मूडमध्ये असतो तेव्हा ऑफकोर्स आपल्याला सुद्धा खूप छान वाटतं. आपले हॅपी हॉर्मोन्स असतात ते सिक्रेट होतात आणि आपण एका नवीन फ्रिक्वेन्सीमध्ये चेंज होतो, स्थलांतरित होतो आणि आपल्यामध्ये गुड फिलिंग्स येतात. सो बेसिकली खूप छोटा पॅरेग्राफ होता आणि आय थिंक मी खूप आय होप मी खूप किचकट केला नाही आहे तो. मी सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. एवढंच लक्षात ठेवायचं की कधीच कोणी आपल्यासोबत कितीही वाईट वागलं, कितीही आपल्याला कोणीही त्रास दिला, ऑफकोर्स मी नेहमीच हे सांगतो आणि आम्ही योगामध्ये सुद्धा हे सांगतो की जर निगेटिव्हिटी फील होत असेल तर अशा ठिकाणावरून आपण ऑब्व्हियसली दूर राहणंच कधी पण चांगलं. किंवा जर राहावं लागणारच असेल तर कमीत कमी शब्द वापरून उगीचच आपली फ्रिक्वेन्सी बिघडवून घेण्यापेक्षा शांत राहिलेलं केव्हाही चांगलं. पण जर शक्य असेल तर त्यांना थँक्यू सो मच आशीर्वाद किंवा ब्लेसिंग्स किंवा त्यांची स्तुती थँक्यू म्हणून विषय सोडून द्या. त्याच गोष्टी आपल्याकडे रिटर्न येतील आणि आपली फ्रिक्वेन्सी चांगली राहील, आपल्यामध्ये गुड फिलिंग्स येतील आणि जेणेकरून आपलं आयुष्य सुंदर होईल. तर हे बुक आहे द सिक्रेट. आय थिंक खूप जणांनी वाचलं असेल, वाचत असतील किंवा तुम्ही ऐकलं असेल तर ऑफकोर्स. आणि हे पुस्तक मी संपूर्ण वाचलेलं नाही आहे, पण द सिक्रेट टू द वर्ल्ड यामध्ये हा पॅरेग्राफ दिलेला आहे. तर तुम्हीसुद्धा जर रीडिंगचे लवर असाल, तुम्हाला पुस्तक वाचायला खूप आवडत असेल तर हे पुस्तक नक्की वाचा. यामध्ये वेगवेगळी सिक्रेट्स आहेत ती रॉन्डा बर्न या लेखकाने दिलेली आहेत. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. थोडासा वेगळा विषय होता, खूप दिवसांपासून व्हिडिओ आलाच नव्हता आणि मी पुस्तक एक वाचत होतो. तुम्ही म्हटलं चला या विषयावरती एक छोटासा व्हिडिओ बनवूया आणि आपल्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीसोबत हा थॉट आहे, हा सुंदर थॉट आहे, हा शेअर करूया. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आपण भेटूया एका नवीन विषयासोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.